हॅलो अँड वेलकम माय डिअर स्टुडंट्स. आपण आजपासून नवीन चॅप्टर सुरू करतोय, रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म. आता रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणजे काय? सो बेसिकली रिकॉन्स्टिट्यूशन म्हणजे चेंज इन द फॉर्म ऑफ पार्टनरशिप. Partnership is what minimum 2 partners, maximum 20 partners, they come together, they form a firm, they register a firm which is called as a partnership firm, they sign a partnership deed with the clauses and terms and conditions and the agreement. So that is called as a partnership deed. असं पार्टनरशिप डीड ते साइन करून एक बिझनेस सुरू करतात. ओके, एकदा बिझनेस सुरू केल्यानंतर आफ्टर सम टाइम देर इज अ नीड टू रिकॉन्स्टिट्यूट द पार्टनरशिप फर्म. So what is reconstitution? Reconstitution is the change in the form of partnership. Change in terms of what? The number of partners. आधी 2 पार्टनर्स होते, मग तिसरा पार्टनर ऍड झाला, मग चौथा पार्टनर ऍड झाला, किंवा ओरिजिनली 4 पार्टनर होते, त्यातला एक रिटायर झाला, त्यांनी पार्टनरशिप फर्म सोडली. सो नंबर ऑफ पार्टनर्स मध्ये जो चेंज होतो त्याने रिकॉन्स्टिट्यूशन होऊ शकतं. अग्रीमेंट, टर्म्स अँड कंडिशन, चेंज इन द अग्रीमेंट. अग्रीमेंट मधले जे क्लॉजेस त्यांनी म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी लिहिलेले असतात, त्याला काही टिपिकल फॉर्मॅट नसतो. त्या पार्टनर्सनी मिळून जे काही कन्सेंट घेऊन एकमेकांबद्दलचे टर्म्स अँड कंडिशन, बिझनेसचे टर्म्स अँड कंडिशन्स ठरवलेले आहेत, त्यामध्ये जर काही चेंज केलेला असेल, सो दॅट इज कॉल्ड एज रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म. प्रॉफिट शेअरिंग रेशो, चेंज इन द प्रॉफिट शेअरिंग रेशो. ओरिजिनली प्रॉफिट शेअरिंग रेशो इक्वल होता, मग एका पार्टनरनी समजा जास्ती कॅपिटल आणलं, सो त्याचा कॅपिटल शेअर वाढला म्हणून प्रॉफिट शेअरिंग रेशो चेंज झाला. असं जर काही म्युच्युअली ठरलं असेल, सो चेंज इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. किंवा प्रॉफिट शेअरिंग रेशो अजून कधी बदलतो? जेव्हा एखादा नवीन पार्टनर ऍड होतो किंवा एखादा पार्टनर रिटायर होतो, तेव्हा सुद्धा प्रॉफिट शेअरिंग रेशो चेंज होतो. अमाऊंट ऑफ कॅपिटल, अमाऊंट ऑफ कॅपिटल जी कधी चेंज होईल? ओरिजिनली एक इनिशियल अमाऊंट कॅपिटल म्हणून प्रत्येक पार्टनरनी बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलेली असते. ती जी अमाऊंट आहे ती नंतर इन फ्युचर जसा जसा बिझनेस ग्रो होत जाईल तशी कॅपिटलची नीड वाढत जाते आणि फिक्स कॅपिटल किंवा फ्लक्च्युएटिंग कॅपिटल वाढवलं जातं. त्यावेळेला जर काही टर्म्स अँड कंडिशन्स चेंज करायच्या असतील तर चेंज इन अमाऊंट ऑफ कॅपिटल मुळे सुद्धा रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप होऊ शकतं. चेंज इन द व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. गुडविल व्हॅल्युएशन जनरली सुरुवातीच्या इनिशियल फेजमध्ये केलं जात नाही, पण जेव्हा एखादी फर्म, पार्टनरशिप फर्म फॉर्म होते, त्याच्यानंतर काही वर्षांनंतर जेव्हा त्यांचा बिझनेस ग्रो होत जातो, मार्केट कॅप्चर केलं जातं, तेव्हा एक्झॅक्टली आपण कुठे स्टँड होतोय, त्याच पर्टिक्युलर प्रॉडक्ट सारखे प्रॉडक्ट विकणारे अजून भरपूर लोक असतात. सो ते किंवा सर्व्हिस देणारे, सो आपण जो बिझनेस करतोय त्या लाईन ऑफ बिझनेस मध्ये काम करणारी बरीच लोक असतात. सो त्या सगळ्यांच्या मार्केटमध्ये आपण कुठे स्टँड होतो हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपण आपले गुडविल व्हॅल्युएशन करून घेऊ शकतो. त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स असतात, त्या मेथड्स आपण नंतर बघणार आहोत. सो ते व्हॅल्युएशन ऑफ गुडविल जेव्हा आपण करतो त्यावेळेला सुद्धा रिकॉन्स्टिट्यूशन होऊ शकतं. जेव्हा आपण हे व्हॅल्युएशन करतो तेव्हा ते बुक्समध्ये रेकॉर्ड केलं जातं आणि बुक्समध्ये रेकॉर्ड केल्यानंतर त्या पार्टनरशिप फर्मचं रिकॉन्स्टिट्यूशन केलं जातं, म्हणजेच व्हॅल्युएशन ऑफ ऍसेट्स अँड लायबिलिटीज. लक्षात आलं? सो हे जे चेंजेस आहेत कॉन्स्टिट्यूशन मध्ये केलेले, हे जे कॉन्स्टिट्यूशन मध्ये केलेले चेंजेस आहेत ते 3 बेसिकली फॉर्म मध्ये होऊ शकतात. कोणते कोणते फॉर्म्स ऑफ रिकॉन्स्टिट्यूशन आहेत ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे. रिकॉन्स्टिट्यूशन म्हणजे चेंज, हे आपण पाहिलं. असा चेंज कोणकोणत्या फॉर्म मध्ये होऊ शकतो? सो विच आर डिफरंट फॉर्म्स ऑफ रिकॉन्स्टिट्यूशन. दिस इज रिगार्डिंग अ पार्टनरशिप फर्म. चेंज इन द प्रॉफिट शेअरिंग रेशो इन द एक्झिस्टिंग फर्म. आपल्या एक्झिस्टिंग फर्म मधला जर प्रॉफिट शेअरिंग रेशो बदलला, सो इट इज अ मेजर चेंज. प्रॉफिट शेअरिंग रेशो बदलणं, पीएसआर बदलणं इज अ मेजर चेंज. असा जर शेअर बदललेला असेल तर रिकॉन्स्टिट्यूशन होऊ शकतं. सेकंड आहे ऍडमिशन ऑफ अ न्यू पार्टनर. एक्झिस्टिंग पार्टनरशिप फर्म मध्ये नवीन पार्टनर ऍडमिट झालेला आहे. एक्झिस्टिंग पार्टनरशिप फर्म मधनं एक्झिस्टिंग पार्टनरशिप फर्म मधनं एक्झिस्टिंग पार्टनर रिटायर झालेला आहे और डेथ ऑफ अ पार्टनर. या 4 केसेसमध्ये रिकॉन्स्टिट्यूशन होऊ शकतं. आता त्यातला जो ऍडमिशन ऑफ अ न्यू पार्टनर आहे तो आपण आजपासून बघायला सुरुवात करणार आहोत. सो ऍडमिशन ऑफ अ न्यू पार्टनर इन द एक्झिस्टिंग पार्टनरशिप फर्म. मगाशी मी सांगितलं तसं पार्टनरशिप फर्म इज ऑलरेडी एक्झिस्टिंग. तिथे मिनिमम 2 पार्टनर्स ऑलरेडी आहेत. त्या पार्टनरशिप फर्म मध्ये एक नवीन पार्टनर ऍडमिट होणार असेल, सो व्हॉट विल बी हॅपनिंग इन द एक्झिस्टिंग पार्टनरशिप फर्म इफ अ न्यू पार्टनर is admitted.
New partner can be admitted in the existing firm only with the consent of all the existing partners. सगळे जे एक्झिस्टिंग पार्टनर्स आहेत दे हॅव टू गिव्ह द कन्सेंट फॉर द ऍडमिशन ऑफ अ न्यू पार्टनर. सो नवीन पार्टनर येईल तो सगळ्या एक्झिस्टिंग पार्टनरच्या कन्सेंटनीच बिझनेसमध्ये किंवा पार्टनरशिप फॉर्म मध्ये ऍडमिट होऊ शकेल. न्यू पार्टनर ब्रिंग्स इन हिज कॅपिटल अँड हिज शेअर इन द गुडविल. आता एक्झिस्टिंग पार्टनरशिप फर्म आहे. पार्टनरशिप फर्म कुठलीही पार्टनरशिप फर्म फॉर्म होताना विदाउट कॅपिटल फॉर्म होऊ शकत नाही किंवा कुठलाही पार्टनर त्या पार्टनरशिप फर्मचा पार्ट होताना विदाउट कॅपिटल होऊ शकत नाही. So a new partner who is getting newly admitted into the existing partnership firm, he has to bring in his own capital into the business. He has to invest something into the business. So he will bring his own capital. Next, he will bring in his share into the business. गुडविल जे आहे बिझनेसचं गुडविल तो पार्टनर यायच्या आधी जे एक्झिस्टिंग पार्टनर होते त्यांनी बिल्टअप केलेलं आहे. सो आत्ताचा हा बिझनेस आहे हा गेली 15 वर्ष खूप छान चाललेला आहे आणि तो चांगल्या एका रेप्युटेड ह्याच्यापर्यंत एक्झिस्टिंग पार्टनर्सनी आणून ठेवलेला आहे. राईट. आता न्यूली ऍडमिटेड पार्टनर जेव्हा त्या बिझनेसचा एक पार्ट होणार आहे, पार्टनरशिप फर्मचा एक पार्टनर म्हणून येणार आहे, सो ही इज गोइंग टू एन्जॉय दॅट गुडविल. बरोबर ना. पण त्यांनी काहीच केलेलं नाहीये तरी सुद्धा तो त्या पार्टनरशिप फर्मचा भाग होणार आणि गेल्या 15 वर्षात ह्यांनी जे बिल्टअप केलेलं गुडविल आहे त्याचा तो फायदा घेणार असा अर्थ होतो इनडायरेक्टली. सो हा जो पार्टनर न्यूली ऍडमिटेड आहे ही हॅज टू पे फॉर हिज शेअर इन टू द गुडविल. ही हॅज टू पे. त्यांनी ऍक्च्युली पैसे भरायला पाहिजे त्या बिझनेस फर्म मध्ये, त्या पार्टनरशिप फर्म मध्ये. कशासाठी? कारण तो काहीच नसताना ओरिजिनल पार्टनर्सनी ते रेप्युटेशन बिल्टअप केलेलं आहे. सो त्या रेप्युटेशन साठीचा त्याचा शेअर, सो जे काही गुडविल पार्टनरशिप फर्मचं असेल त्या गुडविलचा न्यूली ऍडमिटेड पार्टनरचा जो शेअर आहे तेवढा त्यांनी फक्त त्या बिझनेसमध्ये इन कॅश ऑर काइंड आणायचा आहे. सो ही विल ब्रिंग इन हिज कॅपिटल ऍज वेल ऍज हिज शेअर ऑफ गुडविल इन टू द बिझनेस. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो इज अग्रीड अपॉन बाय ऑल द पार्टनर्स. एक्झिस्टिंग पार्टनर्सचा एक प्रॉफिट शेअरिंग रेशो ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो आधी होता. पण when the new partner is admitted, the old profit sharing ratio is now no more valid. कारण नवीन पार्टनर आलेला आहे सो त्याच्या सकटचा नवीन एक प्रॉफिट शेअरिंग रेशो त्यांना डिसाइड करायला लागेल. सो दे हॅव टू फर्स्ट अग्री अपॉन द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. न्यू पार्टनरशिप डीड इज साइन्ड बाय ऑल द पार्टनर्स. जेव्हा नवीन पार्टनर येतो तेव्हा सगळ्यात पहिलं तर काय झालं, त्यांनी कॅपिटल आणलं, नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो आला. देन द टर्म्स अँड कंडिशन्स मे चेंज. जेव्हा नवीन पार्टनर येईल त्यावेळेला तो एक्झिस्टिंग पार्टनरशिप डीड जे होतं ते तसंच्या तसं तो ऍक्सेप्ट करेल असं नाही, किंवा नवीन पार्टनर आल्यानंतर एक्झिस्टिंग पार्टनरच्या काही टर्म्स अँड कंडिशन्स असतील. सो काही क्लॉजेस बदलतील, काही नवीन टर्म्स ऍड होतील, काही एक्झिस्टिंग टर्म्स डिलीट होतील. सो दे हॅव टू साइन अ न्यू पार्टनरशिप डीड बाय ऑल द पार्टनर्स, एक्झिस्टिंग प्लस द न्यूली ऍडेड. The old म्हणजेच एक्झिस्टिंग पार्टनर सॅक्रिफाईस देअर शेअर इन द प्रॉफिट शेअरिंग रेशो फॉर न्यू पार्टनर. देअर शेअर इन प्रॉफिट म्हणा. जर नवीन पार्टनर ऍड झाला नसता तर फॉर एक्झाम्पल 60,000 वॉज द अमाउंट ऑफ प्रॉफिट अँड देअर आर 2 पार्टनर्स. सो 60,000 2 पार्टनर्स मध्ये इक्वली डिवाइड करायचं असेल तर 30,000 इच पार्टनर विल टेक अवे. करेक्ट. सो एक्झिस्टिंग पार्टनर्स नवीन पार्टनर नसताना 30,000 इंडिव्हिज्युअली मिळत होते. नाव द न्यू पार्टनर हॅज बीन ऍडेड इन टू द बिझनेस. नाव द प्रॉफिट इज द सेम 60,000 बट देर आर 3 पार्टनर्स अँड द प्रॉफिट शेअरिंग रेशो इज इक्वल. नाव इन्स्टेड ऑफ 30,000 मी इथे तुम्हाला दाखवतेय, 60,000 जेव्हा होते त्यावेळेला 30,000 आणि 30,000 मिळणार होते एक्झिस्टिंग पार्टनर्सना. बट नाव अ थर्ड पार्टनर इज ऍडेड. सो 60,000 तिघांमध्ये डिवाइड झाले 20,000 इच. सो ओरिजिनली ए आणि बी ला 30,000 मिळणार होते, आता त्यांना किती मिळणार आहेत? सी ऍड झाल्यानंतर 20,000 मिळणार आहे. याचाच अर्थ ए अँड बी हॅज सॅक्रिफाईस्ड देअर शेअर इन द प्रॉफिट फॉर सी. किती सॅक्रिफाईस केलंय? त्यांना ओरिजिनली 30,000 मिळणार होते, आता 20,000च मिळणार आहेत.
सो दे हॅव सॅक्रिफाईस्ड 10,000 each. कळलंय? सो या स्टेटमेंटचा अर्थ काय आहे? द एक्झिस्टिंग पार्टनर्स दे सॅक्रिफाईस देअर शेअर इन प्रॉफिट बिकॉज ऑफ द न्यूली ऍडेड पार्टनर. सो दे सॅक्रिफाईस देअर शेअर अँड दे गिव्ह इट टू द न्यूली ऍडमिटेड पार्टनर. कळतंय? सो जो काही प्रॉफिट किंवा लॉस जो आहे त्यामध्ये त्यांना सॅक्रिफाईस करायला लागणार आहे देअर शेअर फॉर द न्यूली ऍडमिटेड पार्टनर. Section 31(1) of the Partnership Act 1932 covers the admission of partner. Reconstitution of partnership firm मधला admission of partner हा जो पार्ट आहे हा कुठे? सेक्शन 31(1) द पार्टनरशिप ऍक्ट 1932 इथे आपल्याला वाचायला मिळतो. ठीक आहे. नाउ व्हॉट इज द नीड ऑफ ऍडमिटिंग अ न्यू पार्टनर? एक्झिस्टिंग पार्टनर्स तर चांगलं चाललंय. मगाशी मी एक्झाम्पल दिलं तुम्हाला, 15-15 वर्ष झालेली आहेत, त्यांना छान बिझनेस चालू आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग त्यांना नवीन पार्टनरची गरज काय? काही वेळेला असं असतं की एक्झिस्टिंग पार्टनर्सना ग्रोथसाठी, एक्सपान्शनसाठी कॅपिटलची गरज असते. सो द फर्स्ट पॉइंट इज एक्सपान्शन ऑफ बिझनेस विथ द ऍडिशनल कॅपिटल. नीड ऑफ ऍडमिटिंग न्यू पार्टनरचं ऍडिशनल कॅपिटल इज द फर्स्ट रिक्वायरमेंट. The newly added partner is going to bring in some capital, some money into the business, which they can use for the expansion, further expansion of the business. त्यांच्या ग्रोथ साठी, एक्सपान्शन साठी त्यांना कॅपिटल हवं असतं. मेक यूज ऑफ द स्किल्स अँड एक्सपर्टीज ऑफ द न्यू पार्टनर. एक्झिस्टिंग पार्टनरशिप फर्म मध्ये त्यांनी एक नवीन डिपार्टमेंट, एक नवीन प्रॉडक्ट सुरू केलेला आहे. त्या प्रॉडक्टचा स्किल बेस किंवा एक्सपर्टीज या नवीन पार्टनरकडे आहे. सो तो नवीन पार्टनर बिझनेसमध्ये ऍड होतो बिकॉज द एक्झिस्टिंग पार्टनरशिप फर्म वॉन्ट टू मेक यूज ऑफ द स्किल्स अँड द एक्सपर्टीज ऑफ द न्यू पार्टनर फॉर द न्यूली डेव्हलप्ड प्रॉडक्ट, और मेक यूज ऑफ द रेप्युटेशन ऑफ द न्यू पार्टनर टू कॅप्चर द मार्केट. एक छोटस आणि साधं सिंपल तुम्हाला कळेल असं एक्झाम्पल देते मी. समजा एक क्रिकेट अकॅडमी आहे. एखाद्या पार्टनरशिप मध्ये दोघा तिघांनी मिळून एक क्रिकेट अकॅडमी सुरू केलेली आहे. त्या क्रिकेट अकॅडमीमध्ये आतापर्यंत त्यांचं चांगलं चाललंय, वाईट काही चाललेलं नाहीये. बट इफ सचिन तेंडुलकर बिकम्स द पार्टनर ऑफ द पार्टनरशिप फर्म, काय होईल? मी पुढे सांगायचीच गरज नाही, तुम्हाला कळलंय काय होणार आहे. ओरिजिनली जर त्यांच्याकडे 50 मुलं येत असतील त्या पार्टनरशिप फर्म मध्ये आणि त्यांनी जर सचिन तेंडुलकरला पार्टनर म्हणून घेतलं तर सचिन तेंडुलकर हॅज गॉट अ वाईड कॅप्चर ऑफ द मार्केट. कुठल्या मार्केट बद्दल बोलते मी? फक्त क्रिकेट या फील्ड बद्दल बोलते. सो सचिन तेंडुलकर क्रिकेट या फील्ड मधला एकदम रेप्युटेड माणूस आहे, गॉड ऑफ द क्रिकेट म्हणतो आपण त्याला. सो तो जर त्या पार्टनरशिप फर्म मध्ये ऍड झाला तर 50च संख्या राहील का त्यांच्या अकॅडमी मधल्या मुलांची? ऑफकोर्स नाही. कारण त्यांना काय करायचंय? दे वॉन्ट टू मेक यूज ऑफ द रेप्युटेशन ऑफ द न्यू पार्टनर. भले तो येऊन रोज तिथे बसून काही काम करणार नाही. ही इज कॉल्ड एज अ स्लीपिंग पार्टनर. जस्ट फॉर द नेम सेक ही हॅज बीन द पार्टनर ऑफ द पार्टनरशिप फर्म. पण तो बिझनेसमध्ये आहे असं जर जाहिरात केली, ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये सचिन तेंडुलकर पार्टनर आहे अशी जर जाहिरात केली तर ती अकॅडमी कुठच्या कुठे जाईल. कळलं? सो ह्या नीड्स आहेत फॉर द ऍडमिशन ऑफ द न्यू पार्टनर. याच्या पुढे जाऊन आपण काही डिटेल्ड मध्ये, जेव्हा पार्टनरशिप मध्ये एखादा नवीन पार्टनर ऍड करायचा असतो तेव्हा काय काय ऍडजस्टमेंट्स करायला लागतात त्या सगळ्या आपण एक एक करून आता बघणार आहोत. जेव्हा एक नवीन पार्टनर ऍडमिट होतो एक्झिस्टिंग पार्टनरशिप फर्म मध्ये तेव्हा काय काय ऍडजस्टमेंट करायला लागतात. सो इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट्स कोणत्या आहेत? कॅल्क्युलेशन ऑफ न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. सेकंड आहे कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईस रेशो. सॅक्रिफाईस कोण करणार आहे? एक्झिस्टिंग पार्टनर्स. So for existing partners, calculation of sacrifice ratio. Revaluation of assets and liabilities. हे का करायचं? कारण बिफोर ऍडमिशन ऑफ द न्यू पार्टनर एक्झिस्टिंग पार्टनर्सनी त्यांच्या काही ऍसेट्स आणि लायबिलिटीज ज्या क्रिएट केलेल्या आहेत त्यांची जबाबदारी पूर्णपणे, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी इज ओव्हर द हेड्स ऑफ एक्झिस्टिंग पार्टनर्स. सो एक्झिस्टिंग पार्टनर्स काय करतात? आता मार्केटमध्ये मार्केट प्राइस नुसार त्यांचं रिव्हॅल्युएशन करून घेतात ऑल ऍसेट्स अँड लायबिलिटीज. सो ऍसेट्स अँड लायबिलिटीजचं रिव्हॅल्युएशन करून त्याचं जे अप्रिसिएशन किंवा डेप्रिसिएशन होईल त्याच्या ऍडजस्टमेंट्स करून ते रिझर्व्ह या फॉर्म मध्ये एक्झिस्टिंग पार्टनर्स डिस्ट्रीब्यूट करून घेतात. सो नवीन पार्टनर ऍडमिट होण्याच्या आधी सगळ्या ऍडजस्टमेंट्स पूर्ण करायच्या आणि मगच नवीन पार्टनरला ऍडमिट करून घ्यायचं.
एक्झिस्टिंग फर्म मधल्या सगळ्या ऍसेट, सगळ्या लायबिलिटीज रिव्हॅल्युएशन करून घ्यायच्या आणि त्याचा जो काही प्रॉफिट शेअर ड्यू टू रिव्हॅल्युएशन असेल तो एक्झिस्टिंग पार्टनर्सनी डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचा. ट्रीटमेंट ऑफ गुडविल, मग अशी मी सांगितलं तुम्हाला की एक्झिस्टिंग पार्टनर्सनी ते रेप्युटेशन जे क्रिएट केलेलं आहे मार्केटमध्ये त्याच्यावरती त्या ज्या एक्झिस्टिंग पार्टनर्स आहेत त्यांचा फर्स्ट काय म्हणतो आपण हक्क येऊ शकतो. सो त्यांचा राईट आहे त्याच्यावरती. सो ट्रीटमेंट ऑफ गुडविल, मग ते एक्झिस्टिंग पार्टनर डिसाईड करतील की त्या गुडविलचं काय करायचं. म्हणजे एकतर गुडविल व्हॅल्युएशन करायचं का नाही, जर केलं तर ते बुक्समध्ये दाखवायचं का नाही, जर दाखवलं तर ते मेंटेन करायचं का राईट ऑफ करायचं, का एक्झिस्टिंग न्यूली ऍडेड पार्टनरनी त्याचा गुडविलचा शेअर द्यायचा. हे सगळ्या डिसिजन्स प्रत्येक पार्टनरशिप फर्म आणि त्या पार्टनर्सवरती डिपेंडंट असतं. त्यासाठी कुठलाही रूल नाहीये. ऍडजस्टमेंट ऑफ पार्टनर्स कॅपिटल इन द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, काही वेळेला प्रॉफिट शेअरिंग रेशो इज बेस्ड ऑन द कॅपिटल रेशो. जर असं एक्झिस्टिंग पार्टनरनी डिसाईड केलेलं असेल की एक्झिस्टिंग कॅपिटल आणि न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो हा कॅपिटल बेस्ड असेल तर ऍडजस्टमेंट करायला लागेल आपल्याला कॅपिटल मध्ये, कारण नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो आधी ठरला जातो. नवीन पार्टनर ऍडमिट झाल्यानंतर प्रॉफिट शेअरिंग रेशो डिसाईड होतो, मग उलट कॅल्क्युलेशन करून कॅपिटल किती आपल्याला ठेवायला लागेल त्याचं कॅल्क्युलेशन करून त्याच्यासाठीची ऍडजस्टमेंट करावी लागेल. एकतर नवीन कॅपिटल एक्झिस्टिंग पार्टनर्सना कॅपिटल ब्रिंग इन टू द बिझनेस करायला लागेल किंवा टेक अवे फ्रॉम द बिझनेस करायला लागेल. डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट्स अँड रिझर्व्स, because the newly admitted partner is the new partner into the business, existing partners need the till the date of admission जे काही प्रॉफिट कमावलेलं आहे ते त्यांच्या ह्याच्यात ते डिस्ट्रीब्यूट करून टाकतात आणि नवीन पार्टनर जेव्हा ऍडमिट होतो तिथून फ्रेश बिझनेस सुरू होतो. सो हे आहेत डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट्स अँड रिझर्व्स. सो आपल्याला हे सगळं आता बघायचं आहे, एक एक टप्प्याने बघत जाऊया. आधी आपण कॅल्क्युलेशन ऑफ न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आणि कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईस रेशो या दोन्ही गोष्टी बघणार आहेत. मी त्याचा बेस तुम्हाला आज समजावून सांगणार आहे आणि मग आपण त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते नेक्स्ट लेक्चरमध्ये करूयात. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आणि सॅक्रिफाईस रेशो म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगणार आहे. पण डिरेक्टली नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो, सॅक्रिफाईस रेशो असे मोठे मोठे टर्म्स वापरायच्या आधी काही सिंपल तुम्हाला कळतील असं एक एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला ते समजावून सांगेन आणि मग आपण ऍक्च्युली अकाउंटिंग ट्रीटमेंट किंवा अकाउंटिंग टर्म्स मध्ये ते कसं पुटअप करायचं ते मी सांगते तुम्हाला. सो हा एक पिझ्झा आहे. पिझ्झा आहे हा. ए आणि बी हे फ्रेंड्स आहेत. ते दोघ जण एच्या घरी भेटले होते. एच्या घरी ए आणि बी दोघ जण भेटले. त्यांनी काय ठरवलं, पिझ्झा ऑर्डर करायचा. पिझ्झा ऑर्डर केल्यानंतर पिझ्झा आला. पिझ्झाचे त्यांनी इक्वली 6 पोर्शन केले आणि ए आणि बी या दोघांनी ठरवलं की तू इक्वल पोर्शन घ्यायचा, मी इक्वल पोर्शन घेणार. आता ह्या पिझ्झाचे इक्वल पार्ट्स मध्ये 6 छोटे छोटे तुकडे केलेले आहेत. ठीक आहे, इक्वल आहेत. सो ए ला काय मिळणार आहे, ह्यातले 1 2 3 टोटल 6 पार्ट होते, त्यातले 3 पार्ट्स कोणाला मिळणार, ए ला. आणि बी ला किती मिळणार, 6 पैकी 3 पार्ट्स. टोटल 6 सेक्शन्स केले. 6 सेक्शन्स इक्वली डिवाइड करायचं ठरलं म्हणून 3 पार्ट्स ए नी घेतले आणि 3 पार्ट्स बी नी घेतले. 3 स्लाइसेस म्हणा, पिझ्झा बद्दल बोलतोय आपण, कळलं. सो एक्झिस्टिंग दोघांनी ए आणि बी नी काय डिसाईड केलं होतं, ए आणि बी नी इक्वली 3/6 3/6 घ्यायचे. अचानक काय झालं, सी आला. सी हा या दोघांचा कॉमन फ्रेंड आहे. तो एच्या घरी अचानक आला न सांगता. या दोघांना माहिती नव्हतं की सी येणार आहे. जर सी येणार माहिती असतं तर त्यांनी आधीच जास्तीचा पिझ्झा ऑर्डर केला असता. मग आता सी आलाय तर आपण असं म्हणतो का मित्राला की तू जरा बाहेर बस बर का, मी दोघं आतमध्ये जाऊन पिझ्झा खातो, असं नाही म्हणत आपण. ह्युमॅनिटीमध्ये ते बसत नाही. आपण काय करतो, ठीक आहे आपण शेअर करूया. आता आपण 3 जण आहोत ना, आपण 3 जण मिळून हा पिझ्झा शेअर करूयात. मग ए ला त्याचा जो 3/6 पोर्शन मिळणार होता आणि बी ला त्याचा 3/6 पोर्शन मिळणार होता. सो ए नी काय केलं की ठीक आहे, मी माझ्यातला हा जो पोर्शन आहे हा मी ह्या सी ला देतो. म्हणून ए नी काय केलं, हा जो 6 पार्ट मधला एक पार्ट होता 1/6 हा त्यांनी सी ला दिला. कोणी दिला, ए नी. मग बी म्हणला हा तू देतोयस तर मग मी पण देतो, असं चांगलं दिसत नाही ना की फक्त तू दिलायस. म्हणून बी नी काय केलं, बी नी पण त्याचा एक पार्ट सी ला दिला. हा एक पार्ट 6 पैकी एक पार्ट म्हणजे त्यांनी सुद्धा
1/6 सी ला दिला. मग आता सी कडे काय झालं, ए 3 स्लाइसेस घेऊन बसला होता, बी 3 स्लाइसेस घेऊन बसला होता, त्या 3 पैकी एक यांनी दिला, यांनी पण 3 पैकी एक दिला. म्हणजे आता सी कडे काय आहे, 1/6 प्लस 1/6 म्हणजे 2/6 आहे. सो सी ची चंगळ झाली, काही न करता त्याला 2 स्लाइसेस मिळून गेले. सो सी ला काय मिळालं, 2/6 स्लाइसेस मिळाले. टोटल 6 सेक्शन्स होते, त्यापैकी 2 सेक्शन्स ह्याला मिळाले, 2 स्लाइसेस ह्याला मिळाले. मग ए नी जर 3/6 त्याला आधी मिळणार होते, त्यातले त्यांनी 1/6 ह्याला दिले, म्हणजे आता ए कडे किती उरले, 2/6. म्हणजे रिमेनिंग किती आहेत, 2/6. ओरिजिनली किती होते, 3/6 होते. आता रिमेनिंग आहे 2/6. सेम बी च्या बाबतीत आहे, बी कडे ओरिजिनली 3/6 होते, आता रिमेनिंग किती आहेत, 2/6. कळलं. याचाच अर्थ ए आणि बी नी काय केलं, नवीन त्यांचा जो फ्रेंड एक्झिस्टिंग त्यांच्या डिनर मेनू मध्ये जो ऍड झाला, त्यामध्ये त्यांनी काय केलं, एक्झिस्टिंग त्यांचा जो शेअर होता तो सॅक्रिफाईस केला. 3 स्लाइसेस खायला मिळणार होते, त्याच्याऐवजी आता ते 2 स्लाइसेस खातील. करेक्ट. म्हणजे ओरिजिनली 3 स्लाइसेसच्या ऐवजी 2, 2 आणि 2 असं डिस्ट्रीब्युशन झालं. पीसेस तेवढेच आहेत, ते बदलले का नाही. सो टोटल 6 पीसेस पैकी ए ला किती मिळणार, 2/6, बी ला किती मिळणार, 2/6 आणि सी ला किती मिळणार, 2/6. हा झाला न्यू शेअर. अगेन्स्ट ओल्ड शेअर काय होता, ए ला 3/6 मिळाला असता, बी ला पण 3/6 मिळाला असता. बरोबर आहे. मग ओल्ड शेअर त्यांचा 3/6 होता, न्यू शेअर 2/6 आहे. मग ए नी सॅक्रिफाईस किती केलं, सॅक्रिफाईस शेअर किती आहे त्याचा, 3/6 मायनस 2/6 म्हणजे 1/6. बी नी पण 1/6 सॅक्रिफाईस केला. सी नी सॅक्रिफाईस करायचा प्रश्नच येत नाही, त्याला तर उलट गेन झालाय. फिजिक्स आहे हे, एकाला सॅक्रिफाईस केला तर दुसऱ्याला गेन होणार आहे. हा, एक जण देतो तेव्हा दुसरा जण रिसीव्ह करतो, दॅट इज फिजिक्स. सो सॅक्रिफाईस किती भाग केलाय, ए नी 1/6 केला आणि बी नी पण 1/6 केला. कळलं. हेच एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला सांगणार आहे की ओरिजिनली पार्टनरशिप फर्म मध्ये ए आणि बी नी असं डिसाइड केलं होतं की आपला शेअर 3/6 असेल, म्हणजे इक्वल शेअर असेल, 1:1 इक्वल शेअर असेल. पण जर नवीन पार्टनर सी ऍड झाला तर तिघांमध्ये तो इक्वल करूयात, 1:1:1, 2:2:2 झाला हा रेशो, 2/6 2/6 2/6 म्हणजेच 1/3 1/3 1/3. जर 3 डिनॉमिनेटर कॉमन आहे तो काढून टाकला आपण तर 1:1:1 हा न्यू रेशो आला. सो न्यू शेअर काय आहे, 1:1:1. ओल्ड शेअर 1:1, सॅक्रिफाईस 1:1. इक्वल सॅक्रिफाईस केलेला आहे, या दोघांनी इक्वल सॅक्रिफाईस केला, ए आणि बी नी. ठीक आहे. कळलंय. ओरिजिनली मला काय सांगायचं होतं ते कळलं. आता सेम कंडिशन आपण दुसऱ्या एका ह्याच्यामध्ये, कंडिशन ही 1 होती, फर्स्ट कंडिशन किंवा फर्स्ट ऑप्शन असा होता. सेकंड ऑप्शन मध्ये काय झालं, ए आणि बी चा ओरिजिनली प्लॅन ठरला होता. सो ए च्या घरी बी आला, त्यांनी पिझ्झा ऑर्डर केला, 6 पीसेस होते, 3 पीसेस याला 3 पीसेस याला, इक्वल डिस्ट्रीब्युशन. सेम कंडिशन. आता सी जॉईन झाला अचानकच. सी हा आहे ए चा फ्रेंड, बी चा त्याचा तसा काही संबंध नाहीये. ठीक आहे. सी हा आहे ए चा फ्रेंड. मग ए ला असं वाटलं की अरे सी आला अचानक आपण जेवताना, तर आपण त्याला एक स्लाइस द्यायला पाहिजे. सो ए कडे ओरिजिनली किती होते, 3/6 होते. मग त्यांनी किती दिले, 1/6 सी ला दिले, म्हणजे रिमेनिंग किती आहे, 2/6. हे ए च्या बाबतीतलं सेम राहिलं, त्यांनी त्याच्यातला एक पोर्शन सी ला दिला. पण बी काय म्हणला, माझा काही संबंध नाहीये त्या सी शी, तुला द्यायचा तर तू दे, बी नाही देणार माझ्यातला पोर्शन. म्हणजे काय झालं,
की ओरिजिनली 3/6 मधला एकच फक्त सी ला मिळाला, हा जो होता हा नाही मिळाला. म्हणजे बीच्या बाबतीत ओरिजिनल 3/6 होतं, त्यांनी काहीच दिलं नाही, म्हणजे त्याचा रिमेनिंग 3/6च राहिला. बरोबर. बीनी काहीच सॅक्रिफाईस केलं नाही. मी 3 पीसेस खाणार आहे, मला माहित नाही तो सी कोण आहे, तो नंतर आलाय, मला माहिती नाही, मी 3 पीसेस खाणार आहे. बरोबर. सो बीनी त्याचे 3 पीसेस खाल्ले. एनी काय केलं, त्याच्याकडे 3 पीसेस होते, त्यांनी एक सी ला दिला आणि स्वतः 2 खाल्ले. म्हणजे सी कडे किती आला, फक्त 1/6 आला. कळलं. सो जर या फॉर्मॅटमध्ये मांडायचं म्हणलं, हा जर सेकंड केस आपण मांडायची म्हणली, तर न्यू शेअर किंवा ओल्ड शेअर किती होता, 3/6. आता न्यू किती झाला, न्यू शेअर किती झाला, 2/6, 3/6 आणि 1/6. कळलं. या केसमध्ये बीनी सॅक्रिफाईस केलंय का नाही, कारण त्याचा ओल्ड आणि न्यू सेमच राहिला, म्हणजे ह्याच्यात त्यांनी सॅक्रिफाईस शेअर काहीच नाहीये. याचा जो त्यांनी सॅक्रिफाईस केला तो ह्याला मिळाला. सो ह्याचा सॅक्रिफाईस नाहीच आहे, हा आहे तो. कळलं. यालाच अकाउंटिंग टर्म मध्ये न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो आणि सॅक्रिफाईस रेशो असं म्हटलं जातं. कळलं. सो या सगळ्या कंडिशन मध्ये तुमच्या लक्षात काय आलं, फॉर्म्युला तुम्हाला काय लक्षात आला, की ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो मायनस न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो इज इक्वल टू सॅक्रिफाईस रेशो. बरोबर. हा फॉर्म्युला तुम्हाला ह्याच्यावरनं लक्षात आला. जो ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो होता एचा, त्याच्यातनं त्यांनी न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो जर लेस केला तर त्याचा सॅक्रिफाईस रेशो आला. हाच जर आपण फॉर्म्युला थोडासा रिइन्स्टेट केला, तर सॅक्रिफाईस रेशो इथे आणि न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो तिथे, असं जर आपण नुसतंच चेंज केलं तर काय होईल, ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो मायनस सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. बरोबर. म्हणजेच प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला या 3 पैकी ओल्ड शेअर, न्यू शेअर आणि सॅक्रिफाईस रेशो या 3 पैकी कुठल्या तरी 2 गोष्टी दिलेल्या असणार आहेत. एक तर तुम्हाला ओल्ड पीएसआर दिलेला असेल, न्यू पीएसआर दिला असेल, कॅल्क्युलेट करायचा आहे सॅक्रिफाईस रेशो, और ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलाय, सॅक्रिफाईस रेशो दिलाय, न्यू पीएसआर कॅल्क्युलेट करायचा आहे, और सॅक्रिफाईस रेशो, न्यू पीएसआर दिलाय आणि ओल्ड रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. सो 3 पैकी 2 दिले, तिसरा तुम्हाला ऑटोमॅटिकली येणार आहे कॅल्क्युलेट करता. कळलं. सो बेसिक फॉर्म्युला हा तुम्हाला मार्जिन मध्ये हे दोन्ही फॉर्म्युले लिहून ठेवायचे आहेत. ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो मायनस न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो इज इक्वल टू सॅक्रिफाईस रेशो, और ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो मायनस सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. एक्झाम्पल तुमच्या समोर आहे, हे एक्झाम्पल पण तुमच्याकडे लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी येईल. तुमच्या डे टू डे एक्झाम्पल्स प्रमाणे तुम्ही जर केलं ना तर पटकन क्लॅरिटी येते. सो हे पण लिहून ठेवा, आणि हा प्रॉफिट शेअरिंग रेशो कसा कॅल्क्युलेट केला त्याचा फॉर्म्युला सुद्धा मार्जिन मध्ये बॉक्स करून लिहून ठेवायचा आहे, किंवा जिथे तुम्ही आता हे लिहिताय त्याला बॉक्स करायचा आहे, कारण हा फार इम्पॉर्टंट आहे, स्टार मार्क. ओके. आता ह्याची जी एक्झाम्पल्स आहेत की नवीन रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा, त्याच्या वेगवेगळे काय काय अजून ऑप्शन्स असू शकतात मध्ये, त्याच्यात केसेस काय काय असू शकतात, हे सगळे जवळपास 8 ते 9 प्रॉब्लेम्स मी तुमचे सॉल्व्ह करून घेणार आहे. ते एकदा तुमचे नीट झाले ना की मग आपण ऍक्च्युअली ऍडमिशन ऑफ पार्टनर सॉल्व्ह करू शकतो. हे महत्वाचं आहे, लिहून ठेवा. नेक्स्ट लेक्चर फ्रेंड.